ठीक आहे मुलांनो, लास्ट लेक्चर आपण एक्सरसाइज 1.1 त्यातला क्वेश्चन नंबर 1 पाहिलेला आहे. एक्सरसाइज 1.2 जी आहे ती पूर्ण मुलांनो IMP एक्सरसाइज. यातला एक एक्झामला फायनल टक्के असणारच. फायनल एक्झाम सॉरी 100% असणारच आहे. मग फायनल एक्झामला जर हे एक्झाम्पल असणार आहे तर तुम्हाला काय करायचं, सगळं एक्झाम्पल प्रॉपरली स्टडी करायचं. यातला आपण क्वेश्चन नंबर 1 पाहिलेला आहे. आज आपण सुरू करतो क्वेश्चन नंबर 2. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण ट्रुथ टेबल बनवायला शिकलो. बरोबर आहे. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर जे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे त्याचे एक्झाम्पल्स पाहिजे. ओके, ठीक आहे. Using truth tables to the following logical equivalence. Truth table आपण logical equivalence प्रूव्ह करायचे. मला आणखी एक पर्याय असतो लॉ वापरून सुद्धा आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करू शकतो. इथे क्लिअर म्हटलं युजिंग ट्रुथ टेबल म्हणून ट्रुथ टेबल्स वापरावा लागेल. तर फर्स्ट एक्झाम्पल negation P and Q. Logical equivalent to P or Q and negation. ओके बाळांनो, हा सर्वात पहिले सोल्युशन. मग इथे काय करायचं, सर्वात पहिला मुद्दा जो आहे, सर्वात पहिला की टेबलची जी हेडिंग आहे ती बनवणं गरजेचं आहे. मग इथे दोनच स्टेटमेंट आले पी. आता मी बनवताना मला इक्वलच्या लेफ्टचा पहिले चेक करतो, इकडची लेफ्ट मध्ये बघतो. त्याकरता मला निगेशन पी लागणार. राईटला पाहून घ्या निगेशन आहे कोणाचं निगेशन आहे, दुसरं पीच फक्त निगेशन. ओके, मग लेफ्ट साइड निगेशन पी अँड क्यू घेतला म्हणून मिळालं. ओके, लेफ्ट साइड. आता राइट साइड तुम्हाला ती बनवायची. सर्वात पहिले पी और क्यू आणि लास्ट हा पी और क्यू अँड ओके बाळांनो. आता हा जो काही आहे ही टेबलची आउटलाइन. ओके, आता आपण एक एक व्हॅल्यूज फिल करायला सुरुवात करू. सर्व पी साठी 4 पॉसिबल व्हॅल्यूज आहेत. 2 ट्रू असतील, 2 फॉल्स असतील. तर क्यू साठी ट्रू, फॉल्स, ट्रू, बरोबर. निगेशन पी, पी चं निगेशन, या पी चं निगेशन बनवायचं. पण पी चा होईल एफ. नेक्स्ट निगेशन पी या दोघांचा अँड घ्यायचा. बाळांनो अँड म्हणजे काय, दोन्ही व्हॅल्यू पी असतील तर असं टी लिहायचं, नाहीतर असं एफ लिहायचं. ठीक आहे, इथे पाहून घ्या दोन्ही व्हॅल्यूज टी आहेत का, दोन्ही व्हॅल्यूज टी आहेत का नाही, आन्सर दोन्ही व्हॅल्यूज टी आहे, आन्सर दोन्ही व्हॅल्यूज टी नाही, आन्सर. तेव्हा अशा प्रकारे लेफ्ट हँड साइडचे स्टेटमेंट आहे ते चालेल पाहून. बरोबर, याला मार्किंग करून आता राइट हँड साइडचा पहिला पी और हा इथे पी, या दोघांचा ऑर घ्यायचा आहे. आता बघा ऑर कसा घेणार, ऑर घ्यायचा म्हणजे दोन्ही एफ आले तर आन्सर एफ द्यायचं, आन्सर टी द्यायचं. टी आन्सर टी एक एफ आन्सर दोन्ही एफ आले तर आन्सर. ओके, आता बघा तो जो काय ब्रॅकेट बनवलेला आहे तो ब्रॅकेट म्हणजे कोणता, पी और क्यू चा ब्रॅकेट, हा ब्रॅकेट आणि हा निगेशन पी, या दोघांचं ओके, हे दोन काही कॉलम आहे, कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 5, यांचा आपल्याला घ्यायचा आहे अँड चं लॉजिक काय, जर दोन्ही टी आहे तर आन्सर टी लिहायचं, नाही तर आन्सर एफ लिहायचं. दोन्ही टी आहेत का, दोन्ही टी आहेत का नाही, आन्सर दोन्ही टी आहेत का, आहे, दोन्ही टी आहेत का नाही. अशा प्रकारे तुम्हाला फाइनल राइट हँड साइड
मग आता आपल्याकडे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन्हीच्याही बाजूला ही तुमची लेफ्ट हँड साइड, ही राईट हँड साइड, बरोबर आहे लॉजिकल इक्विव्हॅलेंटच्या. आता दोघांच्याही व्हॅल्यूज कम्पेअर करा. बघा याची पहिली व्हॅल्यू ऑफ एक, याची पण पहिली व्हॅल्यू, जी दुसरी व्हॅल्यू ऑफ एक, याची दुसरी व्हॅल्यू सुद्धा एक, ती तिसरी व्हॅल्यू आहे टी, टी चालू, चौथी व्हॅल्यू आहे चौथी व्हॅल्यू एफ एफ टी एफ, एफ एफ टी एफ, म्हणजे दोघांच्याही करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज कशा आल्या, ट्रूथ व्हॅल्यूज सेम आल्या. मग आता याला नंबर 1 2 3 4 5 बरोबर. मग आता आपण काय म्हणणार, आपण काय म्हणणार, the entries in the column truth values of column number 4 and 6 are identical. into bracket आपण त्याला काय म्हणणार, same. And therefore जर ह्या दोन्ही व्हॅल्यू जर आयडेंटिकल म्हणजे सेम असतील तर हा जो पॅटर्न आहे कॉलम नंबर 4 मधला पॅटर्न निगेशन P and Q आणि कॉलम नंबर 6 चा पॅटर्न P or Q and negation P, हे दोन्ही लॉजिकली व्हॅलिड असतात. केवळ अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन नंबर 1 चं फर्स्ट एक्झाम्पल झालं. बाळांनो प्रत्येकाने स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, घेतलाय स्क्रीनशॉट. ठीक आहे. ओके बाळांनो, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल negation of P or Q or negation P and Q is logically equivalent to negation P or Q or negation P and Q is logically equivalent to negation. आता इथे पहा, सर्वात पहिले P आणि Q आलेला आहे. तुमचा P आणि Q परिणामाचे निगेशन P आलेला आहे, निगेशन P परिणाम. ओके, बनवायला केवळ सर्व पहिले. ओके, आता हेडचा विचार केला तर मला काय पाहिजे, टेबल काय करायचे, P Q R नाही आला, नंतर लेफ्ट साइडला निगेशन P आहे, राइट साइडला पण निगेशन P आहे, मग निगेशन P पण नाही आलं. ओके, इथपर्यंत आपला ट्रूथ टेबल सेम P Q निगेशन P. त्यानंतर मात्र मला छोटा ब्रॅकेट बनवून घ्यावा लागेल, तो आहे P और Q. त्यानंतर याचा निगेशन ऑफ P और Q. नंतर इकडचा ब्रॅकेट निगेशन P
नंतर ह्या दोन ब्रॅकेटचा ऑर निगेशन P और Q और निगेशन P and Q. ओके बाळांनो, म्हणजे कॉलम एकूण 7 कॉलम 7 बरोबर आहे. आणि आता आपल्याला इक्वल दाखवायचा आहे थर्ड कॉलम आणि 7 कॉलम दाखवायचा. ओके बाळांनो, सर्वात पहिले P साठी किती पॉसिबल व्हॅल्यूज 4 2 2 2 4. Q साठी TF TF. नंतर निगेशन P चं निगेशन काय झालं, T चा F करायचा, F चा P करायचा. पुढे आता P और Q और Q या दोघांचा घ्यायचा आहे ऑर, जो कॉलम 1 आणि कॉलम 2 चा ऑर घ्यायचा आहे. बरोबर बाळांनो, यांचा घ्यायचा ऑर. ऑर घ्यायचा म्हणजे काय, जर दोन्ही F आले तर आन्सर F नाही, तर आन्सर T द्यायचा. ओके, दोन्ही F नाही चेक करतो, दोन्ही T नाही, दोन्ही T आले, दोन्ही F नाही, दोन्ही F नाही. ओके, पुढे आता बाळा कॉलम नंबर 4 हा काय कॉलम आहे, या कॉलमचं घ्यायचं आहे बाळा निगेशन. निगेशन म्हणजे P चा F करायचा, F चा P करायचा. ओके, सगळ्या व्हॅल्यूज निगेशन करणार, हा होणार हा होणार हा झाल्याचं निगेशन. पुढे आता निगेशन P म्हणजे कॉलम नंबर 3 आणि Q कॉलम नंबर 2 या दोघांचा कॉलम 2 आणि कॉलम 3 चा यांचा घ्यायचा आहे अँड. मला परत अँड चे लॉजिक काय, दोन्ही टी आले तर आन्सर आपण टी दिले तर आन्सर F. बरोबर. ओके, इथे टी आहे का, इथे इथे ओके बाळा, आता नेक्स्ट आता बाळांनो कॉलम नंबर 5 हा ब्रॅकेट आणि कॉलम नंबर 6 या दोघांचा घ्यायचा बाळांनो ऑर. ऑरचं लॉजिक काय, जर दोन्ही F असतील तर आन्सर F, दोन्ही F असतील तर आन्सर F, नाही तर आन्सर पण राईट हँड साइड पहिलीच भेटली कॉलम नंबर 3. ऍक्च्युली तुम्हाला जे दोन कॉलम इन्व्हर्ट करायचे, कॉलम समजतो कोणते. आता मला तुमची आधीची स्थिती आणि गेल्याची स्थिती बरोबर आहे, ही तुमची आधीची स्थिती आणि ही गेल्याची स्थिती. ओके, एंट्री चेक करा. पहिला दोन एंट्री F आहे, पहिला दोन एंट्री F, दुसरा दोन एंट्री T आहे, दुसरा दोन एंट्री P. ओके, मग ऑल द truth values of column number column number 7 and 3 are identical, that is same. Therefore, column number 7 is the negation of P or Q or negation of P and Q. हा जो काही कॉलम आहे तो लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे निगेशन. त्यामध्ये आपल्याला ज्याला विचारलेला आहे आपण घेता येईल पहिली घेतली आणि नंतर आरचेस घेतली. ओके बरं, ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या.
स्क्रीनशॉट घ्या मुलांनो. घेतलाय स्क्रीनशॉट. इथे मार्किंग केलेला का मी कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 4 ला तुम्ही सारखे आले म्हणून ते लॉजिकल इक्विव्हॅलेंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3. P double implies is logically equivalent negation of P or Q and negation of P and Q. P double implies Q is logically equivalent to negation of P or Q and negation of P and Q. Okay, ट्रूथ टेबल बनवायला घ्यायचं आहे. सर्वात पहिला मुद्दा तो म्हणजे इथे P आणि Q चालले, R आलेला नाही. 4 ट्रूथ व्हॅल्यूचा टेबल असणार. 4 ट्रूथ व्हॅल्यूचा टेबल असणार. त्याची हेडिंग बनवायला घ्यायचं पहिले. काय काय चेक करा प्रत्येकाने. ओके, बनवायला घेतली. तर पहिले P आणि Q लागणार आहे. त्यानंतर लेफ्ट हँड साइडचा विचार केला तर मला डायरेक्टली P डबल इम्प्लाइज Q लागणार आहे. तुम्हाला एलएचएस थर्ड कॉलम मध्ये एलएचएस पुढे फोर्थ कॉलम मध्ये म्हणजे एलएचएस चा बनली राइट हँड साइडचा विचार केला. सर्वात पहिले पहिला ब्रॅकेट लागेल P और Q. नंतर दुसरा ब्रॅकेट लागेल तो आहे P and Q. नंतर त्या P and Q चं लागणार आहे निगेशन. नंतर लागणार आहे ह्या P और Q and negation of P and Q. लास्ट ह्या कॉलमचं जस्ट तुम्हाला घ्यायचं याला स्क्वेअर ब्रॅकेट या स्क्वेअर ब्रॅकेटचं निगेशन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट P और Q and negation of कॉलम नंबर 7 आणि कॉलम नंबर 8. तर आपला कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 8 हे सारखे दाखवायचे. ओके, सर पहिला मुद्दा आहे बाळांनो तो P साठी. P च्या दोन व्हॅल्यूज Q असणार, दोन व्हॅल्यूज F असणार. Q ची एक व्हॅल्यू P, एक व्हॅल्यू F. ओके, असणार पहिलं P डबल इम्प्लाइज Q हे दोघांचे डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन लॉजिक काय आहे? जर व्हॅल्यू सेम असतील तर आन्सर P लिहायचं, डिफरंट असतील तर आन्सर F लिहायचं. सारखे असतील तर P, वेगवेगळे असतील तर F. ओके बाळांनो, हा बनला तुमचा LHS. बरोबर बाळांनो, ही बनली LHS.
ओके बाळांनो, पुढे आज सर्वात पहिले आता काय घ्यायचं तुम्हाला? छोटे ब्रॅकेट बनवायचं आहे. पहिला कोणता आहे? पी और क्यू. पी क्यू या दोघांचा घ्यायचा आहे बाळांनो ऑर. ऑरचं लॉजिक काय आहे? जर दोन्ही एफ आले तर आन्सर एफ द्यायचं, तर आन्सर टी द्यायचं. दोन्ही एफ नाहीये आन्सर टी. टी दोन्ही एफ टी आन्सर टी. ओके नेक्स्ट. नंतर पी अँड क्यू या दोघांचा अँड घ्यायचा. मग अँडचं लॉजिक काय? जर दोन्ही टी असतील तर आन्सर टी लिहा, नाहीतर बाकीचे आन्सर्स. ओके. त्यानंतर बाळांनो लास्ट नंतर पुढचा ब्रॅकेट आहे. तर पुढचा ब्रॅकेट हा जो काही अँड आहे याचं घ्यायचं निगेशन. निगेशन म्हणजे काय? टी चा एफ करायचा, एफ चा टी. त्यानंतर आता हा जो कॉलम नंबर 4 बनवलेला आहे अँड चा कॉलम, हा कॉलम नंबर 6 जो आहे या दोघांचा बाळांनो घ्यायचा आहे परत. अँडचं लॉजिक काय? दोन्ही टी आले तर आन्सर टी लिहा. काय करायचं? जो कॉलम नंबर 7 तुम्ही बनवलेला आहे कॉलम नंबर 7, या कॉलम नंबर 7 चं घ्यायचंय तुम्हाला निगेशन. म्हणजे एफ चा टी करायचा, कॉलम नंबर 8 च्या आणि कॉलम नंबर 3 च्या इथे टी एफ एफ टी. टी एफ एफ टी म्हणजे the truth values of column number 3 and column number 8 are identical, and therefore column number 3 चा PW implies Q and column number 8 चा negation of P or Q and negation of P and Q both are logically आपण दोन पॅटर्नचा एकत्रच बनवतो. बरोबर आहे? दोन पॅटर्नचा ट्रुथ टेबल आपण एकत्रच बनवतो आणि फक्त त्यांनी ज्या पॅटर्नच्या व्हॅल्यू विचारल्या तर दोन्हींच्या व्हॅल्यूज आपण इक्वल दाखवतो, सेम दाखवतो, आयडेंटिकल दाखवतो, करस्पॉन्डिंग. बरोबर आहे? आणि त्यामुळे हे जे दोन पॅटर्न ने हे दोन पॅटर्न लॉजिकली काय होतात? इक्वल. ठीक आहे? ओके बाळांनो, अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 2 यातले पहिले 3 एक्झाम्पल आज पाहिले. उरले एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला पाहू.